तुम्हाला माहिती आहे का, जे साधारण फळं आणि भाज्या आपण खातो त्याचं कंपोझिशन बदललेलं आहे. म्हणजे आज मिळणारा लिंबू 40 वर्षांपूर्वीचा लिंबू नाहीये. ते वेगळं होतं. त्यात मिनरल्स, व्हिटॅमिन्स, पाणी वगैरे सगळं वेगळ्या प्रमाणात होतं. आज जे मिळतं ते वेगळं आहे. हे माहिती आहे ना? यामागे खूप कारण आहेत, पण एक मोठं कारण क्लायमेट चेंज आहे. तुम्ही आज जी काकडी खाताय ती 40 वर्षांपूर्वीची काकडी नाहीये. आजचा बटाटा, आजचा भोपळा आधीसारखा राहिलेला नाहीये. सगळ्या गोष्टी एका विशिष्ट हवामानासाठी बनलेल्या असतात. जसं की ग्रेटर नोएडामध्ये सफरचंदाचं झाड का लावत नाहीत? कारण सफरचंद फक्त एका विशिष्ट हवामानातच उगवू शकतं. तुम्हाला माहिती आहे का, जिथे आधी सफरचंद उगवायचे आता तिथे सुद्धा उगवत नाहीयेत. कारण जितकी थंडी लागते सफरचंदाला वाढायला ती तिथेही मिळेनाशी झालीये. तुम्ही सगळी शहरी माणसं आहात. शेती बघून किती वर्ष झाली असतील, तापमानाचं पॅटर्न बदललंय आणि पावसाचाही पॅटर्न बदललाय. मग पीक उगवेल का? आणि खरंच बदललाय हा सगळा पॅटर्न. या वर्षीचे पहिले 4 महिने जानेवारीपासून एप्रिलपर्यंत गेल्या 125 वर्षांमधले सगळ्यात गरम महिने होते. जानेवारीही, फेब्रुवारीही, मार्चही आणि एप्रिलही सगळे इतिहासातल्या सर्वात गरम महिन्यांमध्ये मोडतात. आणि मे महिना तर इतका ओला होता की गेल्या 125 वर्षात इतका ओला मे पाहिला नव्हता आपण. मे मध्ये कुठे पाऊस पडतो? अशा हवामानात पीक टिकेल का? आणि पीक नसेल तर खायचं काय?